नमस्कार। आजकाल छोट्या छोट्या गोष्टी घडल्या किंवा काय ऑफिस मध्ये घडले तर लगेच त्या गोष्टीचं आपल्याला टेन्शन यायला लागतं, त्याने आपली डोकेदुखी वाढते, आपली डोके दुखायला लागते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डोकेदुखी का होते, कशामुळे होते, त्याच्यावरती कोणते उपाय केले पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात प्रथम आपण हे बघणार आहोत की डोकेदुखी का होते, त्याची कारणे कोणती। पहिलं कारण, आपण वेळेच्या वेळी जेवण न केल्यामुळे। कधी कधी काय होते, सकाळी आपल्याला भूक लागते, आपल्या नाश्ता टाइमला आपण नाश्ता करत नाही, लंच टाइमिंगला लंच करत नाही, वेळेवर न खाल्ल्यामुळे देखील डोके दुखायला लागते, पहिलं कारण। दुसरं म्हणजे स्ट्रेस। आपल्याला जेव्हा जेव्हा स्ट्रेस येते छोट्या छोट्या कामांचं किंवा आपल्याला काही झालं आपल्या आयुष्यात त्याचा आपल्याला स्ट्रेस येते की लगेच डोके दुखायला लागते। तिसरं की आपण खाणे योग्य नाही, पिझ्झा, बर्गर, मैद्याचे पदार्थ, तेलकट पदार्थ हे खाल्ल्यावर देखील आपले डोके दुखायला लागते। तर आजच्या व्हिडिओमध्ये याच्यावरती आपण एक्सरसाइज बघणार आहोत। आता एक एक्सरसाइज आपण स्टेप बाय स्टेप करूया, तुम्ही माझ्याबरोबर हा एक्सरसाइज नक्की करा। पहिली एक्सरसाइज चालू करूया। बॅक साइड स्ट्रेट ठेवायची, पाठीचा कणा एकदम सरळ पूर्ण या पद्धतीने, त्यानंतर पूर्ण हात या पद्धतीने सेट करायचे, स्लोली स्लोली हळूवार पद्धतीने करणे। आरामदायी वाटते बघा हे करत असताना। पूर्ण या पद्धतीने प्रेस करणे। दोन भुवयाच्या मध्यभागी हाताने गोलाकार फिरवणे या पद्धतीने। थोडे मध्येशी दाब द्यायचा। पूर्ण या पद्धतीने प्रेस करायचे। भुवयाच्या खालच्या बाजूला मी ज्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करत आहे त्याप्रमाणे करणे। त्यानंतर मध्यभागी प्रेस करायचे। थोडेसे तुम्ही तेल लावले तरी चालेल केसांना हे प्रेस करत असताना। व्हायब्रेशन। याप्रमाणे हळूवार पद्धतीने करणे। त्यानंतर दुसरी एक्सरसाइज साइडने दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल। हात आपले दोन्ही पण फर्स्ट आणि सेकंड फिंगर या पद्धतीने प्रेस करायची, फिरवायची, पूर्ण इथून चालू करायची प्रेस करायला।
या पद्धतीने रिलॅक्सपणे करणे आणि हळूवार पद्धतीने करणे. यानंतरची एक्सरसाइज बघणार आहोत. तुम्ही या पद्धतीने स्लोली आपले जे माउथ आहे ते ओपन करणे. तोंड पूर्ण उघडे करायचे. होल्ड करेन थोडा वेळ. माउथ ओपन करून इथं प्रेस करणे दातांच्या एकदम वरच्या साईडला. त्यानंतर इथल्या पॉइंटला प्रेस करणे. गालाची तर बघा आपलं थोडंसं हाड आहे वरती, असं हाड आणि त्याच्या खालच्या बाजूला खोलगट भागाला प्रेस करायचं. या पद्धतीने हे आपलं गालाचं हे हाड आहे, त्या हाडाच्या एकदम खालच्या साईडला लगेच जिथं थोडंसं हाड हे होते त्या साईडला प्रेस करणे आणि दातांच्या इथं प्रेस करणे. आपले पूर्ण माउथ ओपन करायचे, थोडं ह्या भागामध्ये प्रेस करायचे, कारण हे पूर्ण मसल्स आहेत ते आपल्या या डोक्याच्या खोपडी बरोबर कनेक्ट असतात त्याच्यामुळे. यानंतरची एक्सरसाइज पूर्ण या पद्धतीने मान ठेवायची, एका साईडला घ्यायची उजव्या साईडला, त्यानंतर खाली बघायचे, थोडा वेळ या स्थितीमध्ये होल्ड करणे. पूर्ण या भागामध्ये पाठीमागच्या भागामध्ये ताण जाणवतो. त्यानंतर सरळ बघायचे, त्यानंतर वरती. त्याचप्रमाणे दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या साईडला खाली बघणे. सरळ. याप्रमाणे करणे. एक एक एक्सरसाइज तुम्ही 3 ते 4 वेळा करू शकता. जर तुमच्याकडे टाइम असेल तर जास्त वेळा केले तरी चालेल. यानंतर एक्सरसाइज पूर्ण या पद्धतीने एका साईडला प्रेस करायचे, तर दुसऱ्या साईडला. या पूर्ण मसलला प्रेस करायच्या. छोटे छोटे मसल असतात त्यांना प्रेस केले की डोकेदुखी थांबते, एकदम रिलॅक्स वाटते. याप्रमाणे. यानंतरची एक्सरसाइज पूर्ण या पद्धतीने ताट बसायचे, बॅक साइड पूर्ण स्ट्रेट ठेवायची, या पद्धतीने प्रेस करायची. पुढे थोडं डोकं प्रेस करायला लागायचं आणि हाताने थोडं त्याला दाब द्यायचा. दुसऱ्या साईडला. या पद्धतीने. यानंतरची एक्सरसाइज बघूया. पूर्ण या पद्धतीने शोल्डर वरती घ्यायचे, खाली रिलॅक्स, वरती खाली, वरती खाली, रिलॅक्स. याप्रमाणे करणे. काही स्टिफनेस असेल मानेमध्ये डोक्यामध्ये तो निघून जातो. छोट्या छोट्या मसल्स आहेत त्या रिलॅक्स होतात. याप्रमाणे पूर्ण ज्या एक्सरसाइज मी पहिल्यापासून सांगितल्यात ते शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप तुम्ही माझं बघून एक्सरसाइज करा.
त्याचप्रमाणे आपण अजून काय केले पाहिजे की जेणेकरून आपली डोकेदुखी होणार नाही. आपण काय रूल्स फॉलो केले पाहिजे. पहिला रूल, टाइम टू टाइम आपण जेवले पाहिजे. नाश्ता टाइमला नाश्ता, जेवणाच्या टाइमला जेवण आणि रात्री जेवणाच्या टाइमला व्यवस्थित हे तिन्ही पण मील आपण व्यवस्थित घेतले पाहिजे. दुसरं, कुठल्या पण गोष्टीचा स्ट्रेस घेता कामा नये. आयुष्यामध्ये जसा दिवस उगवतो आणि मावळतो तशी संकट येतात पण जातात पण, त्यात जास्त टेन्शन घ्यायचं नाही, कारण टेन्शन घेतल्याने देखील आपली डोकेदुखी होत असते. तिसरं म्हणजे आपण जे बाहेरचं खातो, जंक फूड, तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, काही असे चिप्स वगैरे त्या खातो, तर त्या खाता कामा नये. ते आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले नसते. चौथं म्हणजे व्यवस्थित झोप घ्या. 8 तासाची तुम्ही प्रॉपर व्यवस्थित झोप घ्या. आणि पाचवं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाइम टू टाइम व्यवस्थित तुम्हाला तहान लागेल तेव्हा पाणी प्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तसे तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचं तुम्हाला उत्तर मिळेल. तसेच तुम्हाला डोकेदुखीवरचे अजून व्हिडिओ बघायचे असेल तर त्याची लिंक मी इथे दिलेली आहे, इथे क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.